ओम नमः शिवाय. साधना ब्रह्मामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कथा ज्येष्ठ गौरीची. एक आटपाट नगरीत एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरची गरिबी असल्याने तो फार जपून पैसा खर्च करीत असे. पुढे भाद्रपद महिना आला. घरोघरी गौरी गणपतीची आरास होऊ लागली. घरं रंगवली जाऊ लागली. बायका मुली अंगणात रांगोळ्या काढू लागल्या. लोकांमध्ये सणाचा उत्सव होता. पण ब्राह्मणा घरी शांतता होती. घरोघरी लोकांनी गौरी आणल्या. रस्ती नटल्या. थटलेल्या बायका दृष्टीस पडू लागल्या. मुली गौरीची गाणी म्हणत होत्या. देवळात घंटानी नांदू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी धावत आली व म्हणाली, आई आई आपल्या घरी गौरी आण. आई जड आवाजात बोलली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा पत्री केली पाहिजे. तिला घावन घाटल्याचा नैवेद्य दाखविला पाहिजे. गौर पाहण्यास सवाष्णी येतील. त्यांचा मानपान कसा करू? आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही हा हट्ट बाबांपाशी करा. त्यांना बाजारातून सामान सुमान आणायला सांगा. त्यांनी सामान आणलं तर मी गौर आणीन. मुलं आईजवळून उठली आणि बाबांपाशी आली. गलका करून म्हणाली, बाबा तुम्ही बाजारात जा. घावन घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई घरी गौर आणेल. मुलांचा हट्ट ऐकून बापाला वाईट वाटले. साधी हौसही गरिबीमुळे पुरवता येत नाही हे त्याच्या मनाला लागले. सोन्यासारखी मुले आहेत, पण गरिबी पुढे हात टेकीस लावले आहेत. मागायला जावं तर कोणी काही सणावरात देणार नाही. त्यापेक्षा मेलेलं बरं, असा अभद्र विचार तो करू लागला. देवाचा धावा करत तळ्याच्या काठावाशी आला. तोपर्यंत संध्याकाळ होत आली. दिवे लागण्याची वेळ होत होती. जवळच एक वृद्ध सवाशीण येऊन उभी राहिली. तिने त्याची चाहूल घेतली असावी. ब्राह्मणाने आपली रडकथा तिला सांगितली. म्हातारीला वाईट वाटले. तिने 4 समजूतदार गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याचं समाधान केलं. त्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं सांजवात केली आणि पाहुणी बाई कोण आल्या असं नवऱ्याला विचारलं. नवऱ्यानं आजी आहे असं सांगितलं. बायको स्वयंपाकघरात आली. आंबिल्यासाठी कण्या पाहू लागली. मडकं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला फार नवल वाटलं. तिने ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. त्यालाही आनंद वाटला. तिनं पुष्कळ पेच केली. सर्वांनी पोटभर खाल्ली. सगळी जण आनंदानं निजली. सकाळ झाली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाळी दिली व म्हणाली, मुला मला नाऊ घालायला सांग. घावन घातलं कर. नाही असं काही म्हणू नकोस. रडू काही गाऊ नको. ब्राह्मण उठला व बायको जवळ आला. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं म्हणून ती भिक्षेकरिता गावात गेली. त्याला पुष्कळ भिक्षा मिळाली. भरपूर गुळ मिळाला. त्यानं सगळं सामान घरी आणलं. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलं बाळ पोटभर जेवली. मग म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारून म्हटलं, उद्या जेवायला खीर कर. ब्राह्मण म्हणाला, आजी खिरीला दूध कुठून आणू? तर म्हातारी बोलली, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला जितक्या गायी म्हशी हव्या असतील तितके खुंटे जमिनीत उभे कर. तितक्यांना दावे घाल. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गायी म्हशींची नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील आणि तुझा गोटा भरेल. त्याचं दूध तू काढ. ब्राह्मणानं म्हातारीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गोट्यात खुट्ट बांधलं. संध्याकाळ झाली. ब्राह्मणाने गायी म्हशींना हका मारल्या. त्या वासरांसह धावत आल्या. सर्व गोटा भरला. ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, आजी तुमच्या कृपेनं मला सगळं काही मिळालं. आता तुम्हाला परत कसं पाठवू? तुम्ही गेलात तर हे सगळं नाहीसं होईल. म्हातारी हसली व बोलली, त्याची तुला चिंता नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच आहे बाळा. आज मला पोस्ती कर. तुम्ही दिलेलं हे असंच उत्तरोत्तर वाढावं असं काही उपाय सांगा. ब्राह्मण हात जोडून म्हणाला. ज्येष्ठ गौरी म्हणाली, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हंडावर टाक. मडक्यांवर टाक. पेटी फडताळात टाक. गोठ्यात टाक. असं केलंस तर काही कमी पडणार नाही. ब्राह्मणानं गौरीची पूजा केली. गौर प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भादवाच्या महिन्यात
तळ्याच्या काठी जावे, 2 खडे घरी आणावेत, ऊन पाण्याने ते धुवावेत. त्यांना ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची मनोभावे पूजा करावी. दुसऱ्या दिवशी गावण गोड, तिसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सवाशिनींची ओटी भरावी, तिला जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. त्यामुळे अक्षय संपत्ती व सुख संपत्ती मिळते. देवाच्या दारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी, देवता येरझाऱ्या करी. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री ज्येष्ठ गौरी कथा संपूर्ण. श्री शिवार्पणमस्तु. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.